प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या सायन्सच्या फर्स्ट लेसनला सुरुवात करतोय आणि ज्याचं नाव आहे नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड। नॅचरल म्हणजे नैसर्गिक, रिसोर्सेस म्हणजे संसाधन, एअर वॉटर लँड म्हणजे हवा पाणी आणि जमीन। तर मग आपण या लेसनला सुरुवात करूया। सुरुवातीलाच आपल्याला एका पिक्चरचं ऑब्झर्वेशन करायचं आणि या ऑब्झर्वेशन वरून आपल्याला लेफ्ट साइडला दिलेल्या काही प्रश्नांची उत्तर निरीक्षणातून सोडवायची आहे। ऑब्झर्व, निरीक्षण करा। चला सुरुवातीला एकदा आपण पिक्चर पाहू। फर्स्ट क्वेश्चन, वेअर डू वी सी द बर्ड्स? तुम्हाला पक्षी कुठे दिसतायत? या दिलेल्या पिक्चर मध्ये तुम्हाला पक्षी दिसतायत का? कुठे दिसतायत? आता त्याआधी या चित्रामध्ये जे 3 वेगवेगळे वातावरणाचे थर दिलेले आहेत आपण ते एकदा जाणून घेऊया। पहिला आहे ॲटमॉस्फिअर म्हणजेच वातावरण, दुसरा आहे हायड्रोस्फिअर म्हणजेच जलावरण आणि तिसरा आहे लिथोस्फिअर म्हणजेच शिलावरण। या सर्वांच्या मदतीनं आपल्या पृथ्वीची रचना जीवावरणाची ही पूर्ण होत असते। तर फर्स्ट क्वेश्चन आहे, वेअर डू वी सी द बर्ड्स? आपण पक्षी कोठे पाहतो? तर आपण निरीक्षण केलं तर हे सर्व पक्षी वातावरणाच्या या थरामध्ये, जीवावरणाच्या या थरामध्ये आपल्याला आढळतात। आकाशात आहेत, ते हवेत आहेत, म्हणजेच ते ॲटमॉस्फिअर मध्ये आहे। वेअर इज द काऊ ग्रेझिंग? गाय कुठे चरते बरं? तर आपल्याला कळेल की ती आहे शिलावरणावरती म्हणजेच लिथोस्फिअरवर। लोकेट द ट्रीज अँड द रोड? ट्रीज आणि रोड लोकेट करा बरं। हे आहे ट्री, हा आहे रोड, हे सगळे कुठे आहेत? सो आय थिंक अगेन लिथोस्फिअर। त्यानंतर वेअर डज द रिव्हर कम फ्रॉम? हाऊ डज इट फ्लो? नदी कुठून येते, तिचा उगम कसा होतो आणि ती कुठे वाहत जाते? तर तुम्ही बारकाईने जर ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात येईल उंच डोंगरांच्या पर्वतरांगांमधून तिचा उगम झालाय आणि सखल भागाकडे आता ती वाहत चाललेली आहे। उंचाकडून खोल भागाकडे ती वाहत जाते, जे खालून वरती अशा पद्धतीने नदीचं हे पाणी प्रवाहित होत असतं। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, वेअर इज द एरोप्लेन? विमान कुठे आहे? बघा बरं, या बॉक्स मध्ये दिसतंय का एरोप्लेन? यस आहे ना। कोणत्या थरामध्ये आहे मग ते? यस, कुठे आहे? ॲटमॉस्फिअर मध्ये आहे। त्यानंतर वेअर आर द फिश सीन? मासे कुठे दिसत आहेत तुम्हाला? सो मासे आहेत हायड्रोस्फिअर मध्ये। कुठे आहेत? हायड्रोस्फिअर, पाण्यात, जलावरणाच्या। आणि त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे, ऑन व्हॉट इज द सेलबोट फ्लोटिंग? तुम्हाला बोट दिसते, ही बोट कशावरती तरंगते? जमिनीवर तरंगते आहे का? नाही, मग पाण्यात, म्हणजे अगेन ऑन लिथोस्फिअर। कशावर आहे ती? लिथोस्फिअरवर। तर अशा पद्धतीने आपण या चित्राचं निरीक्षण केलंय आणि त्यावरून काही प्रश्नांची उत्तरं सोडवली आहे। आता आपण पुढे जाऊया। Natural resources, you can see that some things in the picture are in water, some on land and some in the sky, that is in the air. Thus all things on the earth are associated with air, water and land. आपण आतापर्यंत जी आकृती पाहिली आहे आणि यामध्ये जे जे काही चित्र पाहिलं आहे आपण त्याचं निरीक्षण आपण केलंय, त्यावरून आपल्या असं लक्षात येतं की काही जे घटक आहेत आकृतीतले ते कुठे आहेत? आकाशात म्हणजेच हवेत, काही पाण्यात आहेत तर काही जमिनीवर आहेत। अशा प्रकारे पृथ्वीवर या सर्व बाबी कशा प्रकारे आहेत बघा, हवा पाणी आणि जमीन। सो
हवा पाणी जमीन यांच्याशी संबंधित आहे. जमीन हवा पाणी यांनाच अनुक्रमे ऍटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण, जलावरण आणि वातावरण असं म्हणतात. आणि मग हे जेव्हा सगळं एकत्र येतं, different living things occupy these three spheres of the earth. These living things and the parts of the lithosphere, hydrosphere and atmosphere which they occupy are together called the biosphere. आणि मग या सर्वांना एकत्रित आपण एक नाव दिलंय, त्याला आपण म्हणतो बायोस्फिअर म्हणजेच जीवावरण. आता सजीवांचा वास या तीनही वातावरणाच्या थरांमध्ये असतो. These spheres have formed on the earth naturally. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, पृथ्वीवरती हे जे वातावरण तयार झालंय ते नैसर्गिकरित्या तयार झालंय. वी हॅव लर्न्ड ऑल थिंग्स इन द प्रिव्हियस स्टँडर्ड्स. यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण मागच्या इयत्तेत तुम्ही शिकलाय. द ॲटमॉस्फिअर इज द लेअर ऑफ एअर दॅट सराउंड्स द अर्थ. पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचाच म्हणजे हवेचा थर आहे. द सर्फेस ऑफ द अर्थ कंप्राइजेस वॉटर अँड लँड, दॅट इज द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. आपण जर पृथ्वीच्या या भागांकडे लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की पृथ्वीची रचना ही हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर पासून झाली. ऑफ दीज द हायड्रोस्फिअर ऑक्युपाइज अ मच लार्जर पार्ट दॅन द लिथोस्फिअर. मग त्या तुलनेत आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात येते की वातावरणाच्या या थरांमध्ये ज्याच्या पृथ्वी तयार झाली आहे त्यात पाण्याचा भाग जास्त आहे. म्हणजे लँड किती आहे तर 29%, हे आपण भूगोलात शिकलाय. आणि पाणी किती आहे तर 71%. म्हणजेच हायड्रोस्फिअरने खूप जास्त पोर्शन पृथ्वीवरचा ऑक्युपाय केलेला आहे. वी ऑल्सो लुक अपॉन दीज नॅचरल कंपोनंट्स इन सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस फॉर्म ॲज रिसोर्सेस. स्थायू, जल आणि वायू अशा या नैसर्गिक रूपातील घटकांकडे आपण संसाधन म्हणूनही बघतो. नॅचरल कंपोनंट्स म्हणूनही आपण त्यांना बघतो. सो इन अदर वर्ड्स वी यूज देम टू फुलफिल आवर रिक्वायरमेंट्स. लेट अस नाउ स्टडी ऑल दीज थ्री कंपोनंट्स इन डिटेल. आणि आता याच सर्व कंपोनंट्सची माहिती आपल्याला इन डिटेल बघायची आहे. सो आपण ते बघणार आहोत नेक्स्ट आपल्या व्हिडिओ सेशन मध्ये. तोपर्यंत गुड बाय.